श्रीराम. वृत्तीचं समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. आपला देह पंचमहाभूतांचा आहे. यामधला मी कोण आहे ते पाहावं. जे नासणार नाही ते मी कधीही असणार नाही. म्हणजेच पंचमहाभूतांचा मी नाही हे ठरलं. जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो. मी भगवंत स्वरूप व्हावं अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रकट इच्छा असते. तेव्हा त्यापैकी थोडा तरी मी असल्याशिवाय मला असं वाटणार नाही. भगवंताचं स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सगळे लोक आनंदात राहावे असं तो म्हणतो. मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकलंय असं समजावं. अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठी मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंश रूपाने केली. आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार. या वाटेने चोर आहेत असं समजलं म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. जो भक्त झाला त्याला विघ्न येत नाही. भगवंताचं म्हणून कोणतंही काम केलं म्हणजे त्रासच होत नाही. आनंदाचा साठा नक्की कुठे असेल तर तो भगवंताजवळ आहे. नाटकात राजाचं काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारी आहे हे ओळखून काम करतो त्याप्रमाणे आपण आपलं खरं स्वरूप ओळखून प्रपंच करावा. नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो तसं लहान सहान गोष्टीत अभिमानही धरतो. इथेच तर आमचं चुकतं. मी जे नाही ते व्हावं यात सुख आहे असं वाटतं. कामधेनूजवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झालं म्हणून रडत बसतो. याला काय करावं? जो परमार्थ जाणता तोच खरा जाणता होय. परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल? अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचं असतं तिथे बावळटपणाला वावच नाही. विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. मग सामान्य माणसाला असं वाटतं की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही आहे. पण ही चूक आहे. वेदांत हा सर्वांसाठी सर्व मनुष्य मात्रांसाठी आहे. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सगळ्या लहान लहान खोल्या येतात त्याप्रमाणे वेदांतात इतर सगळी शास्त्रे येतात. शास्त्राचे मार्ग वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत. ते वृत्तीला हलू देत नाहीत. त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते. आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो. म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावं. समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही. श्रीराम.